यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि याच नुकसान भरपाईपोटी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत तब्बल 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. निधीही उपलब्ध करून दिला. मात्र यातील 5 लाखांवर शेतकऱ्यांना निधी जो आहे तो ई-केवायसी आणि काही तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या तिजोरीत पडू नये आणि त्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी मदतीपासून वंचित राहिलाय. नुसती ढकलपंची करणारे त्या खरोखर ही मदत पाठवणारे आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं करण्यात. जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का? अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोहोचलेली नाहीये. केवायसीची कामं अपूर्ण आहेत आणि मला तर केवायसी करायची गरज काय? शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे? केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल. लवकरात लवकर मिळावी, आमचंही तेच प्रयत्न आहे. राज्यात यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचा चिखल झाला आहे, शिवाय शेकडो हेक्टर शेती ही खरवडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने ही मदतीचा हात पुढे केला. अतिवृष्टीसह पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. मात्र यातील मदत ई-केवायसी सह तांत्रिक कारणांमुळे लाखो शेतकऱ्यांना मिळू शकलेली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. तब्बल 5,42,149 शेतकऱ्यांचे 355 कोटी 50 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून आहे. त्यात एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल 165 कोटी 72 लाख रुपयांचा समावेश आहे. नाशिक विभागामध्ये 50 कोटी 21 लाख रुपये शासनाच्या तिजोरीत पडून आहेत. नागपूर विभागामध्ये 33 कोटी 1 लाख रुपये, संभाजीनगर विभागात 165 कोटी 72 लाख रुपये, पुणे विभागामध्ये 20 कोटी 29 लाख रुपये, कोकण विभागामध्ये 3 कोटी 27 लाख रुपये ई-केवायसी मुळे शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाहीये. तर ई-केवायसी मुळे मदतीपासून शेतकरी वंचित राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या सगळ्या मदती खातरजमा करण्यात अडकल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. कारण डबल इंजिन सरकार आहे, त्याच्यामुळे 2 इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे, दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढकलपंची करणारे का खरोखर ही मदत पाठवणारे आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं करणं. आता या सगळ्या मदती त्या खातरजमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे इलेक्शन फंड नाही आहे, हे त्यांनी सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा विनियोग ताबडतोब करावा. अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या, घोषणा झाल्या. जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का? तर काही पडलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार. अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोहोचलेली नाहीये. केवायसीची कामं अपूर्ण आहेत, केवायसीची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. आम्ही केवायसीच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी ही आमची भूमिका आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर राहिलेली मदत मिळेल असं शिवसेना आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय. केवायसी सुरू आहे, जसं कोकणाचं मी सांगू शकतो. केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल. लवकरात लवकर मिळावी, आमचंही तेच प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू त्या विषयाचा. तर शेतकऱ्यांना वारंवार कराव्या लागणाऱ्या ई-केवायसीचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केलाय. या सरकारचा शेतकऱ्यांवर विश्वास नसल्यानं सातत्यानं ई-केवायसी करायला लावली जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. आणि मला तर केवायसी करायची गरज काय? शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे की त्याला तू जिथपर्यंत तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही तिथपर्यंत आम्ही तुझं शेतीचा माल घेणार नाही? बाकीच्या सगळ्या लोकांना बरोबर देताय, सगळ्या शासकीय जमिनी तुम्ही त्याला लुटून देता त्या बाकी लोकांना. मग तुम्ही शेतकऱ्याचं पिकं घेण्यासाठी, तो शेतकरी आहे, सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे,
सातबारा त्यांनी द्यायचा त्या ठिकाणी आणि मग त्याचा माल घ्यावा. पण त्यांनी तुम्ही त्याची KYC केल्याशिवाय, त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बद्दलचा अविश्वास हाच त्याचा घात करण्याचं कारण राहतं. शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना असो की शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना KYC बंधनकारक करण्यात येते. या KYCच्या अटीमुळे आता लाखो शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या KYC संदर्भात फेरविचार करावा आणि वंचित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.